नमस्कार मित्रांनो, ही कथा आहे एका कवीची, त्याच्या गणिताचे ज्ञान व बुद्धी चातुर्याची. चला तर ऐकूया ही मजेदार कथा. शेवटपर्यंत नक्की पहा आणि कशी वाटली नक्की सांगा. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्माते व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे, बालभारती मराठी इयत्ता 5वीचे नवीन पुस्तक आहे. अपूर्ण आधार आहे. या धड्याचे म्हणजेच अपूर्ण अर्थाचे दैनंदिन जीवन चला आज एक गोष्ट ऐकूया अशा एका कवीची, ज्याच्या शब्दांमध्ये तर जादू होतीच, पण त्याचं खरं हत्यार ना त्याची लेखणी नव्हती, तर होती त्याची बुद्धी. ही गोष्ट आहे त्याच्या हुशारीची, ज्याने लोभालाही हरवलं. तर गोष्ट सुरू होते एका राज्यातून. तिथे होता एक भन्नाट कवी, ज्याच्या कविता ऐकल्या की लोक मंत्रमुग्ध व्हायचे. आणि त्याच राज्यात होता एक राजा, कलेचा प्रचंड चाहता. चांगल्या कलेसाठी तो आपले खजिने रिकामे करायलाही तयार होता. मग काय, आपला कवी निघाला याच संधीचा फायदा घ्यायला. कवी राजवाड्याकडे निघाला. मनात खूप आशा, डोक्यात त्याची सगळ्यात भारी कविता घोळत होती आणि डोळ्यासमोर दिसत होतं फक्त राजाकडून मिळणारं मोठं बक्षीस. त्याला वाटत होतं की त्याची कलाच त्याला थेट राजापर्यंत पोहोचवेल. पण त्याला कल्पनाही नव्हती की राजापर्यंतचा रस्ता इतका सोपा नाहीये. तो फुलांनी नाही तर 3 लोभी पहारेकऱ्यांनी सजलेला होता. म्हणजे कलेची परीक्षा तर दूरच, आधी या लोभाच्या परीक्षेला सामोरं जायचं होतं. तर राजवाड्याला होते 3 दरवाजे आणि प्रत्येक दरवाजावर एक पहारेकरी उभा. त्यांची अट एकदम विचित्र होती. आज जायचंय, मग जे बक्षीस अजून मिळालंच नाहीये त्यातला हिस्सा आधी आम्हाला द्यावा लागेल. आता बोला, काय सौदा आहे हा? पहिल्या गेटवरचा पहारेकरी म्हणाला, बक्षिसाचा 10वा हिस्सा माझा. कवीने थोडा विचार केला आणि ठीक आहे म्हणाला. पहारेकऱ्याला वाटलं काय सहज फसवला याला, पण त्याला काय माहित, ही तर कवीच्या जबरदस्त प्लॅनची फक्त सुरुवात होती. आता दुसऱ्या दरवाजावर पोहोचल्यावर तर लोभ आणखी वाढलेला. तिथला पहारेकरी तर पहिल्यापेक्षाही हुशार निघाला. त्याने मागितला बक्षिसाचा तब्बल 2 पंचमांश हिस्सा. केवढी मोठी मागणी, पण आपला कवी एकदम शांत. त्याने ही अट सुद्धा मान्य केली. आणि मग आला तिसरा शेवटचा दरवाजा. इथे तर खरी गंमत झाली. पहारेकऱ्याने मागितला 1/4 हिस्सा, पण कवीने त्याला चक्क अर्धा म्हणजे हाफ हिस्सा ऑफर केला. आता लोभी पहारेकरी तर जाम खुश झाला. त्याला वाटलं आज तर लॉटरीच लागली. त्याला बिचारायला कवीच्या डोक्यात काय चाललंय याचा पत्ताच लागला नाही. जरा विचार करा, कवीने तर आपलं जवळजवळ सगळं बक्षीस वाटून टाकण्याचं वचन देऊन टाकलं. पहिला, दुसरा, तिसरा पहारेकरी, मग स्वतःसाठी काय उरलं? 0. शेवटी कवी राजाच्या दरबारात पोहोचला. कविता तर एकदम अप्रतिम होती, पण बक्षीस ते तर आधीच बाहेरच्या 3 पहारेकऱ्यांमध्ये वाटलं गेलं होतं. मग आता तो राजाकडे काय मागणार होता, हाच तर खरा प्रश्न होता. कवीने आपली कविता सादर केली आणि काय सांगू, अख्खा दरबार मंत्रमुग्ध झाला. राजा तर इतका खुश झाला की तो म्हणाला, वाह, अप्रतिम, माग, तुला जे हवं ते बक्षीस माग. आज मी माझ्या वचनापासून मागे हटणार नाही. आणि इथेच कवीने आपला खरा डाव टाकला. त्याने राजाकडे असं काय मागितलं की अख्खा दरबार शांत, एकदम स्तब्ध झाला. राजाला तर काही कळेना. अरे, सोनं नाणं हिरे मोती सोडून कोणी फटके मागतं का बक्षीस म्हणून? पण राजा शब्दाचा पक्का होता. तो गोंधळला होता, पण त्याने आदेश दिला, ठीक आहे, याची इच्छा पूर्ण करा. आता सुरू होतो या कथेचा खरा क्लायमॅक्स, जिथे कविता संपते आणि गणित सुरू होतं. आणि हे असं गणित होतं जे एकदम अचूक न्याय करणारं होतं. आता बघा कवीची कमाल. त्याने जे 100 फटके मागितले होते ते स्वतःसाठी नव्हतेच. त्याने सांगितलं की हे बक्षीस मी दिलेल्या वचनाप्रमाणे त्या तिघांमध्ये वाटा. मग काय, पहिल्या पहारेकऱ्याला त्याच्या हिश्शाप्रमाणे म्हणजे 1/10 प्रमाणे मिळाले 10 फटके. दुसऱ्याला त्याच्या 2/5 हिश्शाप्रमाणे मिळाले 40 फटके. आणि तो तिसरा सगळ्यात लोभी, त्याला त्याच्या अर्ध्या हिश्शाप्रमाणे मिळाले तब्बल 50 फटके. बघा, बेरीज बरोबर 100 झाली. म्हणजे बघा, त्या लोभी पहारेकऱ्यांना नेमकं तेच मिळालं जे त्यांनी मागितलं होतं, त्यांच्या लोभाचं फळ. आणि आपल्या कवीला त्याचं खरं बक्षीस मिळालं, लोभावर बुद्धीने मिळवलेला विजय. याला म्हणतात न्याय. तर ही गोष्ट फक्त एका हुशार युक्तीची नाहीये. ही आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवते की बुद्धी हे असं शस्त्र आहे जे